So lymphatic system consists of the lymph, then the lymphatic vessels, some organs and tissues. The word lymph means clear water, and this lymph is a fluid connective tissue with similar composition of the blood except the RBC, platelets and some protein. Okay. Then the fluid from the intercellular spaces of the body tissue enters into the lymphatic vessels, from where it is discharged into the blood vessels, that are the veins, through the two ducts, and those are the thoracic duct and the right lymphatic duct. आता लिम्फॅटिक सिस्टममध्ये लिम्फ असणार, लिम्फॅटिक वेसल्स येणार, काही ऑर्गन्स असतील आणि टिश्यूज असतील. लिम्फचा अर्थ आहे क्लिअर वॉटर, आणि हा एक फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे ज्याचं कॉम्पोजिशन सेम ब्लडसारखं आहे, पण लिम्फमध्ये RBC नसतील, प्लेटलेट्स नसतील आणि काही प्रोटीन्स नसतील. इंटरसेल्युलर स्पेस जो आहे बॉडीमध्ये, तिथनं जो फ्लुइड आहे तो टिश्यूमध्ये एंटर करणार, आणि टिश्यूमधून, बॉडी टिश्यूमधून तो लिम्फॅटिक वेसलमध्ये येणार, आणि तिकडनं तो ब्लड वेसल्समध्ये म्हणजेच वेन्समध्ये ड्रेन केला जाईल. आणि हे कशामुळे? 2 डक्टनी केलं जाईल, thoracic duct and the right lymphatic duct. Okay. Now you have to write the answers. What is depolarization and repolarization? Then what is the correlation between depolarization and repolarization, as well as contraction and relaxation of the heart? How are the signals detected and amplified by the electrocardiograph, and who discovered ECG? Okay. Then you have to find out the location of the lymph nodes in the human body. Okay. See, lymphatic system मध्ये टॉन्सिल्स, तिथे आहेत लिम्फ नोड्स. देन सर्वायकल लिम्फ नोड्स इकडे आहेत सर्विक्समध्ये किंवा आपल्या नेकमध्ये. देन रेड बोन मॅरोमध्ये आहे, स्प्लीनमध्ये आहेत. देन इनग्वायनल लिम्फ नोड्स हे आपल्या पोटामध्ये आहेत. ओके. सी, त्यानंतर अपेंडिक्समध्ये आहे. थोरॅसिक डक्ट आहे. देन ऑक्झिलरी लिम्फ नोड्स आहेत. हे थायमस ग्लँड्समध्ये लिम्फॅटिक सेल्स आहेत. देन सबक्लेवियन वेनमध्ये पण आहेत, आणि इकडे आहे पॉप्लिटियल लिम्फ नोड्स. ओके. So this is about the lymphatic system. Now tonsils, they are usually small lymphatic nodules in the pharyngeal region. Normally there are 5 tonsils strategically positioned to fight against the inhaled and ingested foreign substances. Inflammation of the tonsils is called as tonsillitis, and it is caused due to the viral or the bacterial infection. Symptoms are sore throat, fever, swollen lymph nodes, nasal congestion, difficulty in swallowing, headache, etc. So viral tonsillitis cures naturally, but bacterial tonsillitis needs antibiotic treatment. Okay. And tonsillectomy is performed in some patients who do not respond to the treatment. म्हणजे टॉन्सिल्स काय आहेत? हे लिम्फॅटिक नोड्स आहेत फॅरिंग्स रिजनमध्ये. आपल्याला इथे मानेमध्ये दोन्ही बाजूला टॉन्सिल्स प्रत्येकाला असतात. 5 टॉन्सिल्स आहेत नॉर्मली, आणि ते असे आहेत की जे आपण फॉरेन सबस्टन्स इनहेल करतो किंवा इंजेस्ट करतो त्याच्या अगेन्स्ट ते काम करणार आहेत. आणि जर टॉन्सिल्सचं इन्फेक्शन झालं किंवा इन्फ्लमेशन झालं, त्याला आपण इन्फ्लमेशन म्हणजे सुजले, त्यांना आपण टॉन्सिलिटिस म्हणतो, आणि ते व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होऊ शकतं. त्याचे सिम्पटम्स काय आहेत? तर सोर थ्रोट असतो, म्हणजे घशात खवखवतं, ताप येतो, मग लिम्फ नोड सोल होतं, स्वेलिंग होतं तिथे, नाक बंद होऊ शकतं, नंतर सॉल्विंगला डिफिकल्टी येते, डोकं दुखतं. आणि व्हायरल टॉन्सिलिटीज जे आहेत ते नॅचरली क्युअर होतं, पण जर बॅक्टेरियल टॉन्सिलिटीज असेल तर आपल्याला त्यासाठी अँटीबायोटिकची ट्रीटमेंटची गरज असते. पण कधीकधी काही पेशंट्स त्या टॉन्सिलिटीजसाठी जे ट्रीटमेंट आहे त्याला रिस्पॉन्ड करत नाही, त्यावेळेला त्यांना टॉन्सिल्स काढून टाकाव्या लागतात. ओके. नाव वी विल कम टू द नेक्स्ट.
आपण आधी शिकलो होतो. परत आपण बघूया. सर्क्युलेशन 2 टाईपचं आहे, सिस्टमिक सर्क्युलेशन, सिस्टमॅटिक सर्क्युलेशन आणि पल्मोनरी सर्क्युलेशन. बघा सो कसं होतं. लिम्फ नोड आहे, हा लिम्फ डक्ट आहे. ओके, नंतर ही जी आहे ती सबक्लेव्हियन वेन आहे, इकडे लिम्फॅटिक वेसल आहे, या इथे वॉल आहे त्याचा. देन लिम्फ नोड आहे, ही लिम्फॅटिक कॅपिलरीज आहे. इथे आपला हार्ट आहे, रेड कलरचे दाखवले आहेत त्या आर्टरीज आहेत, येलो कलर ब्ल्यू कलरच्या ज्या आहेत त्या वेन्स आहेत, आणि जे लिम्फॅटिक सिस्टम आहे ते ग्रीननी दाखवलेलं आहे. पल्मनरी सर्क्युलेशनमध्ये पल्मनरी ब्लड कॅपिलरीज आहेत, नंतर आर्टरी आहे, सिस्टमिक ब्लड कॅपिलरीज आहेत आणि लिम्फॅटिक कॅपिलरीज वरच्या बाजूला आहेत. ओके, यू कॅन सी द फिगर. बघा लिम्फ नोड्स आहेत, तिथून जे सो लिम्फ नोडपासून इकडे एक लिम्फ नोड आहे, खालून एक आहे. सो तिकडनं काय होतं, लिम्फॅटिक सिस्टम काम करणार. इकडे कॅपिलरीज दाखवल्यात आणि ते वेन्समध्ये येणार. वेन्समधनं आल्यावर हार्टकडे जाणार. हार्टमध्ये ब्लू भाग जो आहे तो काय आहे, वेन्स राईट वेंट्रिकल आहे. तिथे काय होणार, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ते परत पल्मोनरी ब्लड कॅपिलरीज म्हणजे लंग्सकडे जाणार. तिथे ते काय केलं जाईल, प्युरिफाय केलं जाईल आणि मग परत तिथून आपल्या हार्टच्या लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येणार. लेफ्ट वेंट्रिकल आपल्याला माहिती आहे प्युअर ब्लड कॅरी करतो. ते ब्लड परत आपल्या आर्टरीजपासून सिस्टमिक ब्लड कॅपिलरीजकडे पोचवलं जाईल आणि अशा रीतीने परत ते लिम्फॅटिक सिस्टममध्ये येणार. सो अशा रीतीने हे सर्क्युलेशन होणार. ओके, आता आपण लिम्फॅटिक कॅपिलरीज आणि टिश्यू सेल्स आणि ब्लड कॅपिलरीजचं रिलेशनशिप बघूया. नाव सी, दिस इज द आर्टरी, ओके, मेन वन, which divides into arterioles, and in the artery the blood is there. Then vein is there. Okay, so vein will divide into venules. Okay, now the veins are shown in the blue color, arteries are shown in the red color. The green one are what, the lymph. Okay, now tissue cells दाखवलेले आहेत येलो कलरचे, आणि ज्या लिम्फ आहे ते आपल्याला ग्रीन कलरच्या वेसल्समध्ये दिसतात. मग इंटेस्टिनल जे फ्लुइड आहे, ओके, तो दाखवलेला आहे आणि लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत. सो असं ते जे ॲरोज आहेत त्यावरून आपल्याला कळतं. आर्टरीजमध्ये काय होईल, आर्टेरियॉलमधून काय येणार, ब्लड येणार आणि मग नंतर हे कुठे जाणार, लिम्फॅटिक सिस्टममध्ये जाणार. व्हेन्युलमधून पण जे ब्लड आहे ते कलेक्ट केलं जाईल. ओके, सो we will see the details of the lymphatic capillaries. The lymph is there, see the opening is there. Okay, so this is one of the, so जो आपल्याला मगाशी फिगर होता त्यातला तो छोटा भाग हा मॉडिफाईड करून दाखवलेला आहे. So this completes the chapter. Okay, hope you have understood it. If there are any queries, you are free to ask me. Okay, thank you very much. Tomorrow we will start with a new lesson. Okay.